काल झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील 10 नगरपालिकेसाठी निवडणूक पार पडली। त्यानंतर 1176 बॅलेट युनिट आणि 588 कंट्रोल युनिटचे ईव्हीएम साठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील 10 नगरपालिकेसाठी सरासरी 67% मतदान झाले आहे आणि सोलापूर जिल्ह्यातील 10 नगरपालिकेसाठी 917 उमेदवारांच्या भवितव्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपण एकंदरीत बघितलं की ज्या 18 ते 19 दिवस हा 21 डिसेंबरला या नगरपालिकेचा निकाल लागणार असून जवळपास 20 पोलीस आणि 21 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये ह्या ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेले आहेत। एसआरपीची तुकडी सुद्धा इथं तैनात करण्यात आले आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर जवळपास आता हे 18 ते 19 दिवस या नगरपालिकेतील सर्व उमेदवारांचं भवितव्य बंद असलेल्या ज्या स्ट्रॉंग रूम मध्ये आहेत त्या स्ट्रॉंग रूम मध्ये आता कडा बंदोबस्त असणार आहे आणि जवळपास पाहिलं तर 21 डिसेंबरला होणाऱ्या मतदानाची मतमोजणी ही आता स्थानिक प्रशासन आणि पोलीस बंदोबस्तामध्ये आता निगराणीत राहणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन जेडी समी माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।